हा बघा फ्रेंड्स, मी सर्व हा डिस्की काय केलं, रवी आणि डिस्की स्वच्छवानी ऊन पाणीनं धुवून घेतलेलं आहे, नंतर वर थंड पाणीनं धुवून घेतलेलं आहे। आता काय करू, ह्याच्यामध्ये आम्ही इरजू लावलेला साई आहे ना, इरजू लावून त्याच्यावरचं साई मी काढून ठेवलं आहे हा टोपामध्ये। हा बघा, हा मी प्रत्येक दिवस हे करत नाही, 2-3 दिवसाला एकदा करतो, म्हणजे लोणी भक्का निघते। आता हा आहे ना साई ना, ह्याच्यावर 1 किलो आम्हाला लोणी निघेल, 1 किलो होतं आहे ह्या ह्याच्यावरनं साईवरनं। एवढं साई फक्त हा साई आहे, ह्याच्या काही दही वगैरे काही नाही। 3 दिवसाचा हा साई आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी काढून। हा साई करायचा आता हा डिस्कीमध्ये आम्हाला घालायचं आहे। पहिला काय करायचं, ही रवी बाहेर काढून हे बघा खाली मी काय केले, एक कपडे वापरले म्हणजे घसरत नाही ही डिस्की। आम्ही रवी हाताना हे करताना, रवी घेऊन हाताना कडवताना घसरत नाही म्हणून हे कपडे घातलेलं आहे, स्वच्छाने धुलेलं आहे। ही रवी मी बाहेर काढल्यानंतर मी काय करतो, आता हा साई आहे ना, चमचे घेऊन काढून ते डिस्कीमध्ये मी काय करतो घालतो बघा। हा बघा, हा मी काय करतो, हा चमचे घेतलेला आहे धुवून, हा चमच्यानं मी जरा घेऊन काय करतो, पूर्ण हा डिस्कीमध्ये घालून घेतो। पहिला पाणी घालायचं नाही, हा फक्त हा दहीवर लावलेला साई काढून मी ठेवलेला आहे बघा सर्व। 1 किलो आम्हाला आता लोणी निघेल। आम्ही मिक्सरमध्ये काय करत नाही ताक वगैरे, आम्ही रवी आहे ना घरात लाकडाची, त्याच्यावरूनच आम्ही 3 दिवसाला 2 दिवसाला एकदा ताक बनवतो। हा बघा, पूर्णपणे मी आता लोणी हे पूर्णपणे साई काढतो। हा बघा, पूर्णपणे मी साई ही डिस्कीमध्ये घातलेलं आहे आता काढून टोपातला। आता मी काय करतो, पहिला पाणी घेतली नाही मिसळून, आता मी ह्याच्यात 2 तांबे पाणी घेतो हा तांब्यानं। हा 1 लिटरची आहे, 2 तांबे घ्यायचं। किती लागतं बक्कळ पाणी घेऊ नका, ही अर्धी असायला पाहिजे डिस्की। हा बघ तुम्हाला आता दिसते ना ते एवढं अर्धी आहे म्हणून, 1 तांब्या नाहीतर 1.5 तांबे तेवढंच घ्यायचं। पहिला आता मी काय करतो, 1 तांबे घेतो, नंतर 1 तांबे इथं भरून घेतो, कसं लागतं तसं वरण काय करतो घालून घेतो मी लोणी येऊपर्यंत। आता मी काय करतो, हे हांड्यामध्ये 1 तांबे पाणी घेतो, हा बघा घेतलेला आहे। आता हा काय करायचं, ह्याच्यामध्ये घालायचं, मग नंतर साईडला काय करतो, 1 तांब्या भरून घेतो। हा बघा, एकदमच बक्कळ पाणी घालायचं नाही आणि हा डिस्की भरू द्यायचं नाही। एकदमच तुम्ही बक्कळ पाणी घालून डिस्की भरला तर लोणी येणार नाही, कडवायला येत नाही। आता हा रवी ठेवलेला आहे धुवून, हा बघा। आता ह्याच्यानं मी काय करतो, हातानं लोणी कडवतो, कसं करायचं ताक कडवतो आता कसं लोणी काढायचं म्हणून। हा पूर्ण म्हणजे काय करायचं, हा गट्टू असते ना साई, घट्ट असते ना, ते काय करायचं पहिला असं रवीनं सगळी फोडून घ्यायचं ते। हा बघा आत गट्टू काय करायचं, असं करून पूर्णपणे, हा बघा पूर्णपणे असं रवी घेऊन असं हात हलवायचा। हलवल्यानंतर ते काय होते, घट्ट झालेली साई पूर्णपणे हा पाण्यामध्ये मिसळून जाते। मी पूर्णपणे ही साई मिक्स करून घेतली। आता मी काय करतो, हे रवी घेऊन असं करवायचं, आता हात फिरवायचा असं बघा, असं येत आहे ना, ह्याच्यामध्ये हात ठेवायचा, असं हलवायचं, लई जोरात हलवायचं नाही आणि ताक बाहेर येते। लई हळू पण हलवायचं नाही, लई हळू हलवं तर लोणी निघत नाही, लई जोरात हलवं तर सर्व साई बाहेर पडते। अर्धी ठेवायला पाहिजे, कधी पण भरून घ्यायचं नाही डिस्की, असं अर्धी ठेवलं तर आम्हाला हलवायला लवकरच बरं होतं। जोरात हलवायला येते ना, अर्धी ठेवायची डिस्की। हा बघा, आता पहिला बुरा असं तयार होते, हा साईचं बुरा तयार झाल्यानंतर, हा बघा बुरा, हा बुरा झाल्यानंतर असंच आम्ही हलवत गेलं का नाही, नंतर लोणी येते। असं हलवायचं, एक 10 ते 15 मिनटं हलवायचं। तुम्हाला 10 ते 15 मिनटं हलवल्यानंतर कसं लोणी येते मी दाखवतो। हा बघा, आता मी 3ऱ्या वेळा कडवल्यानंतर हा असं लोणी यायला पाहिजे घट्ट बघा। 5 मिनिट सोडून आणि 2 मिनिटं थांबायचं आणि जरा थंड पाणी हे करायचं आणि नंतर 5 मिनिटं आणि कडवायचं, नंतर असं 15 मिनिटं 5 मिनिट थांबून 2 मिनिटं थांबायचं, मग 5 मिनिटानंतर आणि हलवायचं असं हा रवी घेऊन। हा 2 वेळा झाल्यानंतर 3ऱ्या वेळा हलवल्यानंतर असं घट्ट लोणी यायला पाहिजे। हा बघा, हा तुम्हाला उचलून दाखवलं तर आतमध्ये बघा, मी सांगतो
बघा कसं मध्ये ही दिसतंय बघा, ताक राहिलेली खाली आणि फक्त लोणी काय झाले वर आलेली आहे. हा बघा जरा पण चिकटत नाही आणि हा बघा घट्ट लोणी कसं आलेलं आहे आम्हाला. आता हात तुमचं काय करायचं, पहिला असं पांढरा चिपत असायला पाहिजे. काळा वगैरे काय तर तुम्ही भांडी घासल्यानंतर काय तर काळा झाल्यानंतर ती पहिला काय करा, स्वच्छ धुवून घ्या. नाहीतर लोणी काय होते, पांढरा झालेली लोणी नंतर तुमच्या हातानं ती काळा होऊन बसते. तुमचा हात किती चांगला असते लोणी तेवढा पांढरा शिपत असते. पहिला आलेले आता लोणी ताकामधलं पांढराच आहे. हात वगैरे काळा असलं तर नंतर ते लोणी काय होणार, हाताने काढल्यानंतर लोणी काळा होणार, म्हणून मी सांगितलेलं आहे. हात स्वच्छ करून स्वच्छ धुवून तुम्ही काय करा, ताक करायला सुरुवात करा. आणि लोणी काढायसाठी मी काय केलंय, हा एवढं पाणी घेतलेलं आहे खाली, लोणी चिकटत नाही म्हणून. तसंच टोपामध्ये काढायला येते, बट काय होतं ते सर्व टोपाला चिकटून बसते, म्हणून जरा काय केलं, एक अर्धे तांबे पाणी घेतलेलं आहे. हा ह्याच्यामध्ये मी काय करतो आता बघा, काढून दाखवतो मी. पहिला काय करायचं, हे रवी बाहेर काढायचं पूर्णपणे. बघा असं कडक आहे लोणी, जरा पण चिकटून बसत नाही. चिकटून बसलेली जरा जरा काय करायचं, हा सर्व लोणी हाताने काढायचं. चमच्यानं वगैरे काही काढायला जाऊ नका, ह्याच्यानं निघत नाही चमच्यानं काढायला गेलं तर. असं काय करा, पहिला हा लोणी रवीचं काढून घ्या. असं बघा, असं काढून घ्या. हा बघा सर्व असं प्रकारचं काढून घ्यायचं पूर्णपणे. हा घरगुती लोणी कसं काढायचं सर्व हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हा 1 किलोभर 3 दिवसाचा हा ही काय आहे, साय होतं 3 दिवसाचं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. 1 किलोभर लोणी आम्हाला निघेल ह्याच्यावरून. घरगुती बनवलेलं लोणी ना तूप लई वास चांगले येते. लाडू बांधायला बेसनचे, शंकरपोळीमध्ये, कुठल्या प्रकारचे तुम्ही खीर वगैरे केलं तर, शेवाळीचं खीर, गव्हाची खीरामध्ये घालायला सगळे हा तूप मस्त चांगलं मिळेल तुम्हाला. आता हा करायचा असं काढून घ्यायचा. हा बघा तुम्हाला मी काय करतो, पहिला असं गोळा करून घ्यायचं. घट्ट आलेलं आहे. आता काय करायचं, आता पहिलं एक गोळी करून घ्यायचं, नंतर ह्याला लावून सर्व लोणी काय होते, परत आम्हाला मोठा गोळी करायला येते. हा बघा, हां असं असं एवढं पण तुम्ही गोळी करून टाकलं तर पण चालते. तुम्हाला कसं सोपी वाटते तसं करा. मला सवय आहे म्हणून मी मोठी गोळी करायला. आमच्या हातात किती बसते बघा तेवढंच करून घ्यायचं. लई मोठं पण करून घ्यायचं नाही, लई बारकं पण करून घ्यायचं नाही. बघा एवढं गोळी करून मी काय करतो, हा टोपामध्ये बघा किती घट्ट आणि किती पांढरा शिपत आलेली आहे लोणी. हा बघा मी सर्व आता हा लोणी काढलेला ह्या टोपामध्ये 1 किलोभर तुम्हाला आता लोणी हा होते. वजन केलं तर 1 किलो. हा बघा पूर्णपणे मोठं घट्ट पिलेलं आहे मी. हा बघा आता फ्रेश काढलेला आहे, 1 किलो होईल हा लोणी. आता बघा हा ताक तुम्हाला उचलून दाखवतो. फक्त किती आहे बघा ह्याच्यामध्ये. ते नंतर लोणी काढूपर्यंत मी 2 तांबे, हा तांब्यानं 2 तांब्या फक्त पाणी वापरलेलं आहे. पहिला 1 तांब्या, नंतर मध्ये जरा जरा घालून हा बघा अर्धी, नंतर तेवढंच आहे बघा घट्ट ताक. तुम्हाला ताक कसं झालेलं आहे हा बघा उचलून दाखवतो. हा एवढं ताक तुम्ही भाताबरोबर किंवा बाजरीचं भाकरी किंवा अशा ज्वारीचं भाकरी, मक्याचं कणा, कधी कुठलं ह्याच्यामध्ये पण खायला तुम्हाला चांगलं हे ताक आहे. फ्रेश ताक सपाक. तुम्ही अजून पातळ पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स पण करू शकता. हा बघा हा एवढं ताक निघलेलं आहे. हा तेवढं लोणी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.